यायचे बघा एडेचाळी काय करताय. तर मित्रांनो फायनली आपण आहे ना सुरेखा आर्ट्सला आलो आहे. तर आपण इथं आहे ना बघणार आहोत की मूर्त्या कशा बनतात, मूर्त्या कशा बनतात सगळे एक्सप्लोर करणार आहे आपण. सो लेट्स गो, बघूया. इथे बघू शकता हे साचा आहे गणपती बाप्पा मूर्त्यांच्या. हे एवढं आणि हे मटेरियल आहे, काथा वगैरे यूज होतो. काथा आणि पी ओ पी हे सगळे छोट्या मूर्तीचे 1-1.5 फुटाच्या मूर्ती आहे ना त्याचे हे साचे आहेत, बघू शकता. हा पण साचा आहे आणि हा खूप मोठा कारखाना. इथं बघू शकता मटेरियल एवढे आणून ठेवले गोणीवानी. हे सुरेखा आर्ट्स आहे. तर चला आता आपण जाऊया पुढे शूट करूया. केलं तू ताक पिलं ना आत्ता, जे बघा इथं बघू शकता. इथं खूप साऱ्या मूर्त्या. इथं दादा आता मूर्ती काढणार आहे 1.5 फुटाची. हे सगळे मटेरियल यूज होतात, काथा, पी ओ पी सगळं काही. कॅमेरा आहे, कॅमेरा Insta 360. लास्ट टाइम आलेलो ना मी. हा कसा बरा पडतो. तो हा नाही का तो दर्शन आहे कुठं त्या साईडला काम करतोय. हात केला आता. अच्छा सुकत नाही. टाइम लागेल ना आता 15 मिनिट. एक 1.5 फुटाची मूर्ती आहे. आत्ताच साच्यामध्ये टाकली तर समथिंग 15-20 मिनिट लागतात. 15 मिनिट ना, 15 मिनिट लागतात सुकायला. तर मूर्ती काढणार तर आपण तेव्हा बघू. इथं बरेचशे मूर्त्या बनवलेल्या आहेत, बघू शकता. ही 1.5 फूट ना, 2 फुटाची मूर्ती आता काढतात आहे दादा साच्यामधून. कसं आपलं दरवर्षीचं असतं. हां म्हणजे कसं आहे, मेन आपलं माझ्या यूट्यूबचे लास्ट टाइम कसं आलेलो ना. कसली नाही शूटला ना इथं. हो शूटलाच येतो मी फक्त, कारण माझे ना हे अमरापूरचे व्हिडिओज व्हायरल जातात. अमरापूर, मुंबईचे ऑफिस, परेल वर्कशॉप वगैरे सगळे व्हायरल जातात. तर मग दरवर्षी यायचं ठरवलंय. ते मुंबईचे ते अरुण दत्ते नाही का, मूर्तिकार आहेत. ती फेमस गेली मूर्ती बघितली का तू, ते परेलच्या महाराजा. सगळ्यात ती फेमस गेलेली नाही का ती मूर्ती, पूर्ण अशी हवेत होती, परेलच्या महाराजा. टाकलेली ना व्हिडिओ त्याच्यावर.
काढलंच नाही. जॉईनिंग आता या मूर्तीला जॉईंट करणार आहे. हात वगैरे निसून काय फिनिशिंग चालू आहे मूर्तीची. ह्याला फिनिशिंग म्हणतात ना, जे जॉईंट वगैरे असतं ना. हां बरोबर, किरण कोळी. इथं बघू शकता फिनिशिंग चालू आहे. काय आशुतोष व्हिडिओ बनवायचे की नाही तुला? त्याच्यात बनवतोस ना? हां ही पाठव तुला. हां, व्हॉइसवर कर पण तू, ठीक आहे ना? रीलसाठी चांगली आहे. ह्यानी पण चालू केलं ना आता यूट्यूब चॅनल. फर्स्ट टाइम. फर्स्ट टाइम याला आणलं, मी म्हणलं चल अमरापूरला गणपती मूर्ती आहे बघ जरा व्हिडिओ कर. ह्याला मुद्दामून मी आणलं, म्हणलं बघ. ते एका कारखान्यावाले हमरापूरमध्येच एक कारखाना आहे, त्यांनी बनवली आहे ती मूर्ती अशी थोडी मोठी. याचा काय फायदा आहे माहिती आहे? यूट्यूबसाठी पण व्हिडिओ बनतो आणि रीलसाठी पण. आपण दोन्ही याच्यात कन्वर्ट करू शकतो या कॅमेराला. रील मस्त रील. हां रील भारी निघास ना. हां रील मस्त निघते एका टायमिंगला. म्हणजे एकदाच व्हिडिओ शूट करायचा, दोन्ही हा कन्वर्ट करून देतो, यूट्यूबसाठी पण आणि रीलसाठी पण. बघते ना रील. ते पॅरेसिलिंगची बघितली का रील? ते इंस्टाग्रामला टाक. तू इंस्टाग्रामला आहे का? नाही ना, यूट्यूब व्हॉट्सअप स्टेटस बघतो ना. कावलं घेते कावलं. कसं आहेस? कॅमेरा बाकी? घेतलंस की काय? हो, व्हायरल कर कावला. इन्स्टा 360. असं जरा झाले असे वरती. हां सगळं येतं पूर्ण येतं. दाखव कसं येतं. दाखवतो तो एक मिनिट. ते असं याच्यावर नाही दिसणार, फोनमधून दाखवावं लागेल. ब्लॉग येतात का नाही? काय? पाठवतोच नाही ब्लॉग. हां हे दर्शन तुला पाठवलं. तू काय रिप्लाय नाही दिला. कालच मेसेज केला तुला. छोटीकडे याला मेसेज केला आज येण्यासाठी. बोललो विचारतो काय आहे की नाही, काम चालू काम वगैरे. चालूच असते रे. नाही पण मी तर मेसेज केलेला तुला. पोरगी वगैरे छोटीकडेच असते मोबाईल, मला देतच नाही ती. अच्छा
ओपन करते. हे किती फुटाचे आहे? हे 1.5 फूट आहे. 1.5 फूट. एक मिनिट असू 1.5 फुटाची मूर्ती ओपन होती. हा कॅमेरा कसं बरं पडतो मला. सेपरेट व्हिडिओ घ्यायची गरज नाही. रीलसाठी पण यूट्यूबसाठी पण दोन्ही रेकॉर्ड होतं एक साथ. बघू शकता 1.5 फुटाची मूर्ती साच्यामधून बाहेर काढलेली आहे. त्याच्यानंतर फिनिशिंग वगैरे होणार. आणि कलरिंग कधी मग इथं? जून जुलै पावसाळ्यात. इथं जुलै. नाही कलर. त्याच्या कुठं सोंडाचं होता? काय करणार? कलर कुठं होता? सोंडच नाही. सोन जॉईंट आहे. अरे ते सोंड लावतात ते सेपरेट. अच्छा. हे बघ इथे बघ, हे सगळे साचे आहे ना, ते हाताचे आणि सोंडचे. सोन joint 4 आहे. हात आणि सोंड. एक सोन. हे जे छोटे दिसत आहे तुम्हाला साचे भरून ठेवले. आता थोड्यांनी काढतील ते. किती चांगला माणूस आहे. दरवेळेस ते बोलत असतात. चांगला आहे तो शक्ती. महेश बोलतो चांगला आहे. कोण? एकदम लास्ट. हा हा घेतो हा. याला 48,000 पगार आहे. तो इथं कामाला रेल्वेमध्ये आहे. तो कामाला. हा. तो इथं झप्पाला येते तो. अरे झक मारतं का रे इथं? अरे झक मारतं? तुम्ही मेसेज बघितलेला माझा? कधी बघितला? रात्री केलतं. काल रात्रीच बघितला. हो, हो. रिप्लाय नाही दिला. झोपलो मी. अच्छा अच्छा. किती वाजता बघितला? लेट लेट सकाळी बघितलं मी. सकाळी आज ना. हम्म. हां तेच. अरे काय झालं, लास्ट टाइम आलेलो ना, त्याच्या मागच्या वर्षी पण आलेलो ना. लास्ट टाइम आलो, टाकली तेवढं काय गेलं नाही, चांगलं नाही. लोक कसे मेसेज कमेंट बिमेंट करतात हो. मला हे ते, मग म्हणून कसं दाखवावं लागतं सगळं. दरवर्षी मग येणं झालं आता अमरापूरला माझ्या. म्हणलं बरं आहे. आमचं जोह्याला पण चांगल्या मूर्त्या भेटतात. रोह्या? जोहेगाव कुठे? सरळ इकडे अमरापूरला इकडे येते ना. चालत चालत? चालत गाडीला गेलं तर गाडीला. नाही, अमरापूर स्टेशनवरून. अमरापूर स्टेशनवरून लांब. तिकडे पण भरपूर मूर्ती असतात. हां हां. बघितलं का? ते बघू एक मिनिट. एक हात. कधी जाणार मग? एक काय 2 हा बघू शकता, एक गरम आहे पूर्ण. पूर्णपणे गरम आहे. एकदम वाफा निघत आहे. 4 वाजता जा. हे सुकतात ना लगेच. हे हात, गणपती बाप्पाचे हात हे असे 4 आहेत वेगवेगळे ह्याचे. एक मिनिट. हां हां, तू खाल्ली. हां हे बघू शकता. पाय पण आहे. एक मिनिट. तर आणि आपण पाय हे बघा. बघू शकतो. अरे पाय नव्हता. पाय फर्स्ट टाइम बघतोय मी. लास्ट टाइम बघितला नाही. बरेच ह्याच्या पाय नसतात ना? सर्वांचेच नसतं. नसता ना सर्वांचे? हे बघा फर्स्ट टाइम मी पण बघतो ॲक्च्युली पाय. हे बघा छोट्याच्या छोटी मूर्ती, छोट्या मूर्तीचे पाय. ते माझ्या मराठी कसं वाटतं? आता काय सांगू तुला व्याकरण अर्धे लोक बोलतात तू सुधारण्याची मराठी नाही आहे यार. तुला व्याकरण सुधारण्याची ए गरज आहे. मला ग्रामर का? हो. ग्रामर? ए भाई माझं प्रॉपर आहे मराठी. आता काय माहीत, आता लहानपणी बोलायचे आता आता च करायचं तर झालं. च च हा च. तोतला नाही बोलत ना? नाही, फक्त नाही ना? तुझा चा हा मग होतो. ठीक आहे. चहा. हे बघा, हे आशुतोष हे सगळे मला मराठी शिकवत आहे. मला मराठी येत नाही. वा, यांचं म्हणणं आहे बरं का. मित्रांनो कमेंट करा, मला मराठी येते. नक्कीच येते. नक्कीच येते. लहानपणी शाळेमध्ये चांगले मार्क आलेले, पण मराठीतच यायचे जास्त मार्क. मराठी आणि हिंदी. आता इंग्लिश मध्ये आले. जे रायटिंग असायचे पेपर प्रॉपर असायचे. तिथं बघा, तिथं पण कामं चालू आहे. यांची मस्ती चाललेली पूर्ण. ते काय ते पोलीसमध्ये आहेत का? रेल्वे पोलीसमध्ये. अच्छा, मग ते इथं कसं काय? दोन्ही काम चालू आहे. सगळे येणार.
हा घेतोय हे बघा हे पोलीस आहेत पोलीस आहे आता. रेल्वे पोलीस हा रेल्वे पोलीस. कुठं इथंच नाही इथं नाही, रसायन साईडला आहे ना. वसई रसायन 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 हप्ता. दोन तीन स्टेशन सोडून होडीवर असतंय अच्छा बाहेरला कपाला. फक्त सीझनला आम्ही येतो कामाला इकडे. थायलंडला बागेजवळला. माल कमी शेतीला माल कमी. दोन्ही पण जमतं मग दोन्ही पण जमतं काम हो मग अच्छा याला तर सगळं होतंय. हा ते तर आहे ते बरोबर बोलू इच्छा पाहिजे इच्छा पाहिजे. याची इच्छा सांगतो. सकाळी 9:30 वाजता कामाला येतंय आणि आणि नौका सकाळी 6 वाजता कामाला येतात. लेट दोन ही तीन मूर्ती मावळे निघते येते किती दिवसाला. फूटची आहे? 2 फूटची मूर्ती निघते बघू शकता आणि त्याला सगळं सोंग, हात पाय जॉईंट करणं हेच सेपरेट नाही मग करून आला. फिनिशिंग वगैरे बाकी हे घेत नाही करणार. हे सगळं मिक्स करतात इथं पूर्ण प्रॉपर आपले एक साबण बाबा. सगळे येतात ते घेतला घेतला इथं बघू शकता सगळे कामं चालू आहे गणपती मूर्ती बनवायचं काय कुठला चॅनल? मी माझं ब्लॉगिंग चॅनल आहे ट्रॅव्हल ब्लॉगर दरवर्षी येतो इथं ते सगळे ओळखतात चांगला वापर ना. मोठे गणपती इथं बघू शकता खूप मोठं कारखाना इथं सगळे कारागीर कामं करतात आजपर्यंत 26 तास झाले. ते झाले का सुकून हात काढणार आहे आता फोन तुझ्याकडे ना फोन त्याला दिलाय ओके ठीक आहे ती किती फुटाची मूर्ती आहे ती 1.5 फूट आहे का दोन्ही पण दोन्ही 1.5 फूट ना 15 मिनिट लागेल ना आता सुकायला 15 मिनिट लागतात ना? हे सगळं मटेरियल बघू शकता तुम्ही लोक तर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल मी जेवढे पण कारखाने दाखवले अगर तुम्हाला त्याची माहिती पाहिजे आहे तर मी त्यांचे बॅनर पण दाखवले तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि मलाही कमेंट करू शकता काय इश्यू असेल तर आणि तेच तर आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कॉमेंट करून फ्रेंड्स लोकांना जरूर शेअर करा तर आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय बाय